नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं होतं, तर पहिलं जे आहे ते फ्रॅगमेंटेशन कशामध्ये होतं बघा, स्पायरोगायरामध्ये आणि स्किऑनमध्ये. हे दोन ऑर्गॅनिलीज आहेत किंवा हे दोन ऑर्गॅनिझम आहेत ज्यांच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होतं. सो दिस इज अ अल्गी. हे स्पायरोगायरा काय आहे, अल्गी आहे. मग ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन कसं होतं बघा. फ्रॅगमेंटेशन प्रोसेस म्हणजे काय की जो पेरेंट असेल ह्या पेरेंटल सेलचं काय होतं, फ्रॅगमेंटेशन होतं. लीड्स टू द फ्रॅगमेंटेशन. फ्रॅगमेंटेशनमध्ये त्याचे काय होतात, तुकडे होतात. आणि फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर जे फ्रॅगमेंट्स तयार होतात ते जे फ्रॅगमेंट्स असतात ते काय होतात, नाव इंडिपेंडेंटली लिव्ह होतात, स्वतंत्र ते आपलं जीवन जगू शकतात. सो फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं, ड्युरिंग द फ्रॅगमेंटेशन प्रोसेस द parental cell get fragmented and the each fragment has the ability to live independently. म्हणजे ते जे फ्रॅगमेंट्स पुढे कंटिन्यू त्यांचं लाईफ इंडिपेंडेंटली जगतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड द फ्रॅगमेंटेशन. मग फ्रॅगमेंटेशन कशामध्ये होतं बघा, स्पायरोगायरामध्ये होतं किंवा स्किऑनमध्ये होतं. मग स्पायरोगायरामध्ये कसं होतं, ज्यावेळी स्पायरोगायरा ही कशामध्ये असते, वॉटरमध्ये असते. माहिती असेल तुम्हाला, पाण्यात वगैरे असते स्पायरोगायरा. सो ज्यावेळी ह्या स्पायरोगायराला वॉटर जास्त क्वांटिटीमध्ये अवेलेबल असेल आणि न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतील, इन केस ऑफ अबंडंट वॉटर सप्लाय अँड इन केस ऑफ अबंडंट न्यूट्रिएंट, त्यावेळीच काय होईल बघा, ज्यावेळी त्याला वॉटर अवेलेबल असेल, न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतील, त्यावेळी ज्यावेळी या स्पायरोगायराला वॉटर अवेलेबल असेल आणि न्यूट्रिएंट्स अवेलेबल असतील जास्त करून, त्यावेळी ही स्पायरोगायरा काय होईल, फास्टली ग्रो होईल. म्हणजे रॅपिडली ह्याचं ग्रोथ होईल, रॅपिडली तो वाढेल किंवा रॅपिडली याची ग्रोथ होईल. ग्रोथ झाल्यानंतर काय होईल, याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन होईल, असे फ्रॅगमेंट्स तयार होते. हे फ्रॅगमेंट्स ना म्हणजे असे फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर हे दोन फ्रॅगमेंट्स तयार झाले की हे दोन फ्रॅगमेंट्स आता न्यू स्पायरोगायरा म्हणून इंडिपेंडेंटली सर्वाइव्ह होऊ शकतात. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड द फ्रॅगमेंटेशन. आणि इन केस ऑफ स्किऑन काय होतं, स्किऑन पण असाच ऑर्गॅनिली आहे किंवा स्किऑन हा पण असाच ऑर्गॅनिझम आहे, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर ह्या ऑर्गॅनिझममध्ये ॲक्सिडेंटली ह्याचे जर फ्रॅगमेंट्स ब्रेक झाले किंवा ॲक्सिडेंटली जर ह्याच्यामध्ये फ्रॅगमेंटेशन झालं तर ह्याचे जे फ्रॅगमेंट्स तयार होतात ते फ्रॅगमेंट्स काय होतात, इंडिपेंडेंटली जगू शकतात. सो दिस इज अ फ्रॅगमेंटेशन. मग फ्रॅगमेंटेशनमध्ये काय होतं, फ्रॅगमेंट्स तयार होतात, फ्रॅगमेंटेशन होत आहे आणि फ्रॅगमेंटेशन झाल्यानंतर जे इच फ्रॅगमेंट्स आहेत विच कॅन हॅव द ॲबिलिटी टू लिव्ह इंडिपेंडेंटली, म्हणजे ते इंडिपेंडेंटली जगू शकतात. हे झालं फ्रॅगमेंटेशन. त्यानंतर जी प्रोसेस आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, ती म्हणजे रिजनरेशन. सो रिजनरेशनमध्ये काय होतं बघा, सो आपण बघितलंय वॉल लिझार्ड जी असते, मग वॉल लिझार्ड काय करते, तिचा एखादा पार्ट म्हणजे ती जनरली तिचे टेल रिजन जो असतो तो काय करते, ती मुद्दाम किंवा इन केस ऑफ एमर्जन्सी ती टेल रिजन काय करते, ब्रेक करते. म्हणजे ही अशी जर टेल असेल तर हा जो रिजन असतो असा बारीक हा रिजन ती काय करते, इथून ब्रेक करते इन केस ऑफ इमर्जन्सी, म्हणजे फॉर द एक्सेप्ट, म्हणजे एनिमीपासून एक्सेप्ट होण्यासाठी ही एवढी रिजन ती काय करते, डिस्कार्ड करते. तर ह्या रिजनपासून मग काय होतं की हा रिजन ब्रेक झाल्यानंतर तिच्यामध्ये पुन्हा हा रिजन तयार होतो. ओके, सो दिस इज नथिंग बट द रिजनरेशन. म्हणजे इन केस ऑफ इमर्जन्सी द वॉल लिझार्ड डिस्कार्ड द टेल रिजन. हा टेल रिजन ती काय करते, डिस्कार्ड करते. बट आफ्टर सम टाइम द टेल रिजन इज अगेन रिअपियर अँड दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ रिजनरेशन. बट दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हे कसं आहे, लिमिटेड रिजनरेशन आहे. जर इन केस ऑफ वॉल लिझार्ड सगळे ऑर्गन ती कधी डिस्कार्ड करत नाही. ती काय डिस्कार्ड करते, जनरली फक्त टेल रिजन, आणि फक्त हा टेल रिजनच नंतर काय होतो, रिअपियर होतो. सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. म्हणजे इथे रिजनरेशन कसं आहे, लिमिटेड आहे. बट इन केस ऑफ प्लॅनेरिया हा ऑर्गॅनिझम काय करतो बघा, म्हणजे इथे समजा हा काय करतो, बॉडीचे फ्रॅगमेंट्सच करतो. म्हणजे इथून एक ब्रेक करतो आणि इथून एक ब्रेक करतो. आता हे ब्रेक झालेले मी डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे. म्हणजे हे ब्रेक झालं आणि मधला पार्ट राहिला फक्त त्याचा. सो या मधल्या पार्टपासून हा अख्खा प्लॅनेरिया तयार होऊ शकतो. और या टेल रिजनपासून किंवा या हेड रिजनपासून बघा, या हेड रिजनपासून हा प्लॅनेरिया तयार झाला, इथे मी दाखवलं आरोने. आणि ह्या टेल रिजनपासून हा प्लॅनेरिया तयार झाला. सो प्लॅनेरिया इज अन एक्झाम्पल ऑफ द प्लॅनेरिया इज द reproduction in the planaria is a type of regeneration in which the planaria fragments its body and each fragment now develop into the fully complete organism. म्हणजे fully complete planaria. म्हणजे each
म्हणजे each fragment म्हणजे planaria undergo fragmentation process and the each fragment of planaria now able to convert into the whole organism. म्हणजे प्रत्येक फ्रॅगमेंट पासून काय होतो, एक नवीन प्लॅनेरिया तयार होतो. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ रिजनरेशन. सो इन रिजनरेशन द प्लॅनेरिया fragment is planaria undergo fragmentation process, or planaria fragments the body itself, and then each fragment develop into the new planaria. This process is called as a regeneration. त्यानंतर टाईप आहे तिसरा, तो म्हणजे बडिंग. रिजनरेशन बघितलं आपण, म्हणजे बडिंग कशामध्ये होतं, तर हायड्रामध्ये होतं. सो इन केस ऑफ इन द कंडिशन ऑफ इन द अनफेवरेबल कंडिशन. सो थर्ड जो टाईप आहे तो म्हणजे बडिंग. तो बडिंग कशामध्ये होतं, इथे एक्झाम्पल दिले हायड्रामध्ये. सो इन केस ऑफ अनफेवरेबल कंडिशन, ज्यावेळी अनफेवरेबल कंडिशन असेल त्यावेळी हायड्राच्या एका पार्टमध्ये खूप मल्टिपल सेल डिव्हिजन होतं, आणि मल्टिपल सेल डिव्हिजन होऊन एक आउटग्रोथ तयार होते. Okay, in case of unfavorable condition, the some part of the hydra undergo multiple cell division and form the bud-like structure किंवा form the outgrowth. Outgrowth एक तयार होते छोटीशी. This outgrowth is now called as a bud. ह्या बड तयार होतो, आउटग्रोथ तयार. नंतर हा this bud is now developed into the hydra. हायड्रामध्ये हा बड डेव्हलप होतो. ओके, आणि ते छोटासा डॉटर हायड्रा तयार होतो, हा डॉटर हायड्रा. सो नाउ दिस डॉटर हायड्रा इज डिपेंड ऑन द पेरेंट हायड्रा फॉर देअर न्यूट्रिशन अँड ग्रोथ. त्याच्या न्यूट्रिशनसाठी आणि ग्रोथसाठी तो पूर्णपणे काय कोणावर डिपेंड असतो, पेरेंट हायड्रावर डिपेंड असतो. आणि आफ्टर द प्रॉपर ग्रोथ झाल्यानंतर हा हायड्रा काय होतो, याच्यापासून बर्ड ऑफ होतो, आणि हा हायड्रा नाव त्याची लाईफ काय होतो, स्वतंत्र जगू शकतो. सो बडिंग कशामध्ये, हे एकदम सोप्या प्रोसेस आहे. बडिंग नावातच आहे त्याच्या. इन केस ऑफ बडिंग द स्मॉल आउटग्रोथ इज फॉर्म ऑन द body of the hydra due to the multiple cell division. Now this bud is developed into the small daughter hydra. This daughter hydra is depend on the parental hydra for their growth and nutrition, and after the proper growth the hydra is bud off and live their independent life तो जगू शकतो. त्यानंतर मग फोर्थ स्टेज जी आहे ती म्हणजे फोर्थ टाईप जो आहे तो आहे व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. आता आपण बघितलं इथे बडिंग. आता व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन कुठे होणार, तर व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इज ऑफकोर्स ऑकर्स इन द प्लांट. हे प्लांटमध्ये होणार. कसं होतं बघूया आपण. So vegetative propagation occurs in the plant. आता vegetative propagation is a type of reproduction in which stem, root, leaf and bud is involved. म्हणजे ज्या प्रोपागेशन मध्ये व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहेत, फॉर एक्झाम्पल रूट, स्टेम, लीफ आणि बड हे व्हेजिटेटिव्ह ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहेत. सो त्या प्रोसेसला काय म्हटलं जातं, व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. सो इन व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन द प्रोपागेशन ऑर रिप्रोडक्शन इज ऑकर्स ड्यू टू द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन लाईक रूट, स्टेम, लीव्स आणि बड. मग हे कशामध्ये होतं, पेटॅटो जो असतो तर पेटॅटोमध्ये आयज ऑन ट्यूबर. आता तुम्ही पेटॅटो बघितला असेल. सो पेटॅटोजमध्ये हे असे आयज असतात. या आयजमधून काय होतं, रिप्रोडक्शन होतं. म्हणजे ह्याच्यापासून एक त्याचं प्लांटलेट ह्याच्यापासून तयार होणार, आयजपासून. सो पेटॅटोमध्ये आयज ऑन ट्यूबर. त्यानंतर ब्रायोफायलम बघितलं असेल, बर्ड्स ऑन लीफ मार्जिन. हे ब्रायोफायलमचं लीफ असेल दिसतं. तर ब्रायोफायलमच्या लीफमध्ये या मार्जिनला काय होतात, असे मार्जिनला प्लांटलेट्स येतात छोटे छोटे, किंवा या मार्जिनला काय असतात, बर्ड्स असतात. या बर्ड्सपासून रिप्रोडक्शन होणार. त्यानंतर शुगर केनमध्ये नोड्स असतात. बघा, शुगर केन जर तुम्ही बघितलं असाल तर याच्यामध्ये इथे ह्या नोड रिजनपासून काय होणार आहे, रिप्रोडक्शन. म्हणजे ह्या नोड रिजनला जर तुम्ही कट करून ते जर सॉईलमध्ये ठेवलं तर त्याच्यापासून ह्याचं प्लांटलेट्स तयार होणार. सो या नोड रिजनपासून रिप्रोडक्शन होणार. आणि कॅरोट आणि रॅडिशमध्ये रूट्सपासून. फॉर एक्झाम्पल कॅरोट कसं असतो असं. सो कॅरोट आणि रॅडिशपासून हे रूट असतं त्याचं ॲक्च्युली असं. सो या रूट्सपासून काय होणार आहे, रिप्रोडक्शन. सो दिस इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. त्याच्यामध्ये व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन इन्व्हॉल्व्स द रिप्रोडक्शन ड्यू टू द व्हेजिटेटिव्ह ऑर्गन लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड. मग पेटॅटोमध्ये आयज, ब्रायोफायलममध्ये बर्ड्स ऑन द लीफ मार्जिन, शुगर केनमध्ये नोट्स ऑन द रूट्स, आणि कॅरोट्स आणि रॅडिशमध्ये रूट्स. ओके, सो दिस इज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपागेशन. त्यानंतर एक टाईप आहे
त्यानंतर लास्ट टाईप असेक्शुअल रिप्रोडक्शनचा तो म्हणजे स्पोर फॉर्मेशन. मग स्पोर फॉर्मेशनमध्ये काय होते बघा, सो स्पोर फॉर्मेशनमध्ये स्पोर्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ब्रेड वगैरे असाच बाहेर ठेवला असेल तर ब्रेडवरती काय ग्रो होतं, फंगस ग्रो होतो. सो फंगस काय करतात, जनरली स्पोर्स प्रोड्यूस करतात. ओके, सो फंगसमध्ये स्पोर अशी आपल्याला थोडीशी पण जर ब्रेड वगैरे बाहेर ठेवला तर अशी आपल्याला काय दिसते, असा फंगस ग्रो झालेला दिसतो वरती, किंवा मग खाली कापसासारखा ग्रो झालेला असतो. ओके, सो म्युकर जो फंगस आहे, म्युकर हा फिलामेंटस बॉडी त्याची आहे म्युकरची. सो आता ह्याच्यामध्ये कोणकोणते स्ट्रक्चर्स आहेत बघा. आता हा थोडासा प्लांट लाईक स्ट्रक्चर आहे, म्हणजे हे त्याचे रूट्स आहेत, म्हणजे त्याला रायझोइड्स म्हणतात फंगसच्या रूट्सना, जे की हे कुठे पेनिट्रेट झालेले असते, तुमचा ब्रेड असेल किंवा तुमची चपाती काही जरी तुमचं असेल त्या ठिकाणी ते असे इम्बेडेड झालेले असणार, घुसलेले असणार आतमध्ये. ही हायपी असते. ह्या हायपी म्हणजे नेटवर्क असतं. हे हायपी पुढे काय होते, ही ग्रो होते वरती आणि त्याच्यापासून एक असं स्ट्रक्चर तयार होतं. मग हे असतात ते वरती जे असतात हेड रिजन जो असतो हा यांचा, ह्याला काय म्हणतात, स्पोरेंजियम म्हणतात. सो स्पोरेंजियममध्ये खूप सारे स्पोर्स काय तयार होतात आणि हे स्पोर्स एकदम मॅच्युअर झाले की हा स्पोरेंजियम काय होतो, ब्रस्ट होतो आणि ब्रस्ट होऊन हे स्पोर्स सगळे बाहेर येतात आणि हे स्पोर्स सगळे बाहेर येऊन पुन्हा कुठेतरी येऊन पडणार, पुन्हा कुठच्या तरी वार्म जागेवरती किंवा ज्या ठिकाणी मॉइस्ट आहे, म्हणजे ज्या ठिकाणी वॉटर आहे त्या ठिकाणी येऊन पडले की त्याच्यापासून अगेन दुसरी एक हायपी तयार होते किंवा दुसरी एक बॉडी फिलामेंटस बॉडी तयार होते. सो स्पोर फॉर्मेशनमध्ये काय तर स्पोर्स तयार होतात स्पोरेंजियममध्ये. नंतर हे स्पोर्स मॅच्युअर झाले की स्पोरेंजियम ब्रस्ट अँड स्पोर्स रिलीज आउट अँड अगेन वार्म प्लेसवर किंवा मॉइस्ट प्लेसवर ते ग्रो होतात पुन्हा, त्याच्यातून अगेन मायसेलियम तयार होतं किंवा फंगस तयार होतं. दिस इज अबाउट द स्पोर फॉर्मेशन. सो दिस इज अबाउट द स्पोर फॉर्मेशन. हे तुमचे झालेले आहेत 5 टाईप्स इथे असेक्शुअल रिप्रोडक्शन. सो इथे तुमचे 5 टाईप झालेले आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर आपण बघणार